नमस्कार, मी स्नेहा। आज मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची माझ्या पद्धतीने ते दाखवणार आहे। बघा, रात्री मी साबुदाणा भिजत घातला होता हा, तर सकाळी किती छान फुगलाय बघा, किती छान। त्याच्यानंतर साबुदाण्याची खिचडीची तयारी। 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 1 बटाटा घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची। त्याच्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची। जर तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर तुमची 100% गॅरंटी की खूप छान साबुदाण्याची खिचडी बनणार आहे बघा। आणि आता त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं आपल्याला। ऑइल घी तुम्ही काही वापरू शकता बघा। 2 कडची ऑइल घ्यायची ह्या कडचीनी। ऑइल चांगलं तापल्यानंतर आपल्याला इथं तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला इथं राईवर जिरा टाकायचा आहे। थोडं घी पण टाकू शकता, चव येते खिचडीला खूप छान। आणि तुम्ही साबुदाण्याची खिचडी पूर्ण घी मध्ये पण बनवू शकता किंवा ऑइल मध्ये पण। आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। त्याच्यानंतर आपण जिरा टाकणार इथं। जिरा चांगला तडतडला की त्याच्यानंतर आपण इथं बटाटे टाकूयात। बटाटे चांगले पातळ कापून घ्यायचे आणि बटाटे सोडायचे। बटाटे चांगले लाल होऊसपर्यंत, चांगले ब्राऊन कलर येऊसपर्यंत चांगले भुनायचे तेलामध्ये। हिरव्या मिरच्या 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आपण, त्या कापून टाकायच्या। साबुदाण्याच्या खिचडीमध्ये इथं मीठ टाकून ठेवायचं आपण। चांगलं साबुदाण्याच्या खिचडीमध्ये मीठ टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं साबुदाणा, असाच मिक्स करून घ्यायचं सेम, म्हणजे त्याला मीठला चांगलं एकजीव करायचं। माझी ही रेसिपी कोण कोण पाहत आहे आणि कुठून कुठून पाहत आहे प्लीज मला सांगा कमेंट्स करून। बघा, इथं आपला बटाटे आपले चांगले लाल झालेत, ब्राऊन कलर चांगला आला त्यांना। त्याच्यानंतर इथं आपण साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। साबुदाणा चांगला परतायचा त्याच्यामध्ये। कोथिंबीर टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण इथे शेंगदाण्याची तयारी करूया।
इथे आपण चांगले शेंगदाणे चांगले गॅसवर कढईवरती चांगले बारीक भुनून घ्यायचे, चांगले भाजून घेऊया चांगले। भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटीमध्ये शेंगदाणे गार व्हायला ठेवूया। बघा आपले शेंगदाणे चांगले गार झाले, त्याचे छिलटे काढून घ्यायचे। अशा पद्धतीने छिलटे काढून घेतल्यानंतर सगळे पाकडून घ्यायचे आणि एका मिक्सर जार मध्ये शेंगदाणे टाकून चांगले वाटून घेऊया। खिचडी बारीक झाले शेंगदाणे चांगले मिक्सर मध्ये वाटून घेऊया। त्याच्यानंतर खिचडीमध्ये ऍड करूया। पूर्ण शेंगदाणे खिचडीमध्ये ऍड करून घेतल्यानंतर शेंगदाण्याची चांगले हलवून घ्यायचे। गॅस बारीक ठेवायचा। बिलकुल पण 100% गॅरंटी की बिलकुल पण साबुदाण्याची खिचडी चिकट होणार नाही, चिटकणार नाही। एकदम खिली खिचडी आहे बघा, एकदम एक एक दाना एकदम खुललेला आहे। खूप छान खिचडी झाली आहे बघा। इथे साबुदाण्याची खिचडी कोणाकोणाला आवडते प्लीज कमेंट करून सांगा मला। मला खूप आवडते साबुदाण्याची खिचडी। कधी उपास नसला तरी आपण बनवून खाऊ शकतो, फक्त उपासालाच खाल्ली पाहिजे असं नाहीये। आपल्याला उपास नसेल तरी पण आपण कधीतरी बनवून खाऊ शकतो। बघा इथे साबुदाण्याची खिचडी थोड्या वेळ झाकून ठेवायची। त्याच्यानंतर किती छान झाली साबुदाण्याची खिचडी। आणि हा फ्रेंड्स, माझे व्लॉग, माझे रेसिपी चॅनल तुम्हाला अगर आवडत असेल, माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट्स करून सांगा मला रेसिपी कशी बनवली होती। थोडं घी वरतून पण टाकू शकतो आपण, तुम्हाला तुमच्या चवीनुसार। मला घी खिचडीमध्ये टाकलेलं खूप आवडतं म्हणून मी इथे घी टाकते 2-3 चम्मच आणि चांगलं हलवून घ्यायचं खिचडीला। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घरी प्लीज ट्राय करून बघा खिचडी कशी बनली होती ते। तुम्ही पण ट्राय करून सांगा मला तुमच्या घरी कशी बनली होती। बघा गरमागरम साबुदाण्याची खिचडी। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।